नमस्ते. आध्यात्मिक कथा आणि स्थळे या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पुत्रदा एकादशी बद्दल माहिती आणि कथा जाणून घेऊयात. पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येते. पहिली पौष महिन्यात डिसेंबर जानेवारी आणि दुसरी श्रावण महिन्यात ऑगस्ट मध्ये येते. या दिवशी एकादशीचे महत्त्व समान आहे आणि हे व्रत संतान प्राप्तीसाठी विशेष मानले जाते. आता पाहूयात पुत्रदा एकादशीचे महत्त्व. ज्यांना अपत्य प्राप्ती होत नाही अशा विवाहित जोडप्यांनी हे व्रत केल्यास त्यांना पुत्रप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे. केवळ पुत्रप्राप्तीच नव्हे तर ज्यांना आधीच मुले आहेत त्यांच्यासाठीही हे व्रत महत्त्वाचे आहे. हे व्रत केल्याने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी येते अशी ही श्रद्धा आहे. आता आपण पाहूयात पुत्रदा एकादशीची कथा. द्वापार युगात माहिष्मती नगरीत महिजित नावाचा राजा राज्य करीत होता. तो धर्मनिष्ठ आणि शांतताप्रिय राजा होता, परंतु त्याला पुत्र नसल्यामुळे तो खूप दुःखी होता. वृद्धत्व जवळ आल्यामुळे त्याची चिंता वाढत होती. त्याने प्रजाजनांना बोलावून आपल्या चिंतेचे कारण सांगितले आणि त्यांना पुत्रप्राप्तीचा उपाय विचारला. प्रजाजनांनी अनेक उपाय केले, परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी वनात जाऊन तपस्वी आणि ऋषीमुनींचा शोध घेतला. त्यांना लोमशमुनी नावाचे एक तपस्वी भेटले. त्यांनी राजाच्या पूर्वजन्माचा वृत्तांत जाणून घेतला. त्यांनी सांगितले की राजा पूर्वजन्मी एक गरीब वैश्य होता. एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात तो 2 दिवसांपासून उपाशी होता. एका जलाशयात पाणी पिण्यासाठी गेला असता तिथे एक तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने त्या गायीला हकलून दिले आणि स्वतः पाणी प्यायला. लोमशमुनींनी सांगितले की एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्याने राजाला राजपद मिळेल, परंतु त्या तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून रोखल्यामुळे त्याला पुत्रहीन राहण्याचे दुःख सहन करावे लागले. राजाच्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी मुनींनी प्रजाजनांना श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे सुचवले. त्यानुसार सर्व प्रजाजनांनी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि त्यांचे पुण्य राजाला अर्पण केले. या व्रताच्या पुण्याईमुळे राणी गर्भवती झाली आणि तिला एक तेजस्वी पुत्र प्राप्त झाला. त्यामुळेच या एकादशीला पुत्रदा एकादशी असे नाव पडले. आता पाहूयात पुत्रदा एकादशीचे व्रत आणि विधी. दशमी तिथीपासूनच सात्विक आहार घ्यावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. उपवासाचा संकल्प करावा आणि पूजा सुरू करावी. एका चौरंगावर पिवळे वस्त्र घालून त्यावर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. त्यानंतर मूर्तीला गंगाजलाने अभिषेक करावा आणि हळद, कुंकू, चंदन, अक्षता, पिवळी फुले, फळे, तुळशीची पाने अर्पण करावीत. पूजेमध्ये धूप दीप लावून श्री विष्णूंची आरती करावी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. या दिवशी उपवास करून दिवसभर फल आहार करावा. रात्री भजन कीर्तन करावे आणि जागरणाचे विशिष्ट महत्त्व आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि दान करावे. त्यानंतर उपवास सोडावा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.